तुमच्या आग्रह खातीर तुमचे पैसे मी वाचवणार आहे। अगदी तुम्ही एवढा आग्रह केला यासाठी की चेहऱ्यावरती, हातवरती, पायावरती किंवा जास्त करून ज्यांना PCOD, थायरॉइड असे प्रॉब्लेम आहेत त्यांना ना हार्मोनल इम्बॅलन्स असल्याकारणाने फेसवरती भरपूर असे केस येतात, जसं की अप्पर लिप झाले, हनुवटीच्या तिथे सुद्धा येतात आणि जी काही ग्रोथ असते ना ती वाढलेली असते, जिथे यायला हवं आपल्या केसांवरती तिथे येत नाही आणि बाकीच्या ठिकाणी येत असतात। आता जाऊ द्या, हा जो काही उपाय आहे हा मेन्स आणि वुमन्स दोघांसाठी आहे, महिला पुरुष वर्गासाठी आहे। घरच्या घरी पार्लरात जाऊन एवढे महागडे वॅक्सिंग वगैरे करण्यापेक्षा किंवा कोणतेही तिथे जाऊन पैसे खर्च करण्याच्या ऐवजी जर तुम्ही घरच्या घरी हे बनवलं तर तुमचे खूप सारे पैसे वाचणार आहे। सो तुम्हाला काय करायचं आहे, अशी कापडी बॅग घ्यायची आणि त्याचे जे आहे 2 आपल्याला स्ट्रीप तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे 1 चमचा मध। आता बघा, जर तुम्हाला हात पाय सगळ्यांवरचे केस काढायचे असेल तर या सगळ्यांची क्वांटिटी तुम्हाला वाढवावी लागेल। आपण याच्यासाठी जे आहे अगदी मी तुम्हाला एक डेमो करून दाखवते आहे, विथ रिझल्ट विथ प्रूफ सगळं काही दाखवणार आहे, त्यामुळे अगदी मी थोडंसंच बनवते आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अगदी चिमूट भरून बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घ्यायचा आहे। अगदी चिमूट भरून तो जो आहे सोडा असला पाहिजे। असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्यानंतर मध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस आणि बघा, लिंबाचा रस टाकल्याक्षणी तुम्ही बघू शकता अगदी त्याचं जे आहे रिॲक्शन व्हायला सुरुवात झाली आहे सोड्याची आणि लिंबाची, आणि असं फोम्स टेक्स्चर त्याला जे आहे ते आलेलं आहे। आता बघा, हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे, असं पांढरटचं एक लिक्विड आपलं तयार होईल। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला 1 चमचा भरून साखर। बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की सगळ्याच्या क्वांटिटी वाढणार आहेत, इथे सगळ्यात जे काही मेन आहे ते आहे साखर। साखर जे आहे तुमचे जे काही एक्स्ट्रा केस आहे ते काढण्यास खूप मदत करतं। आता यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा अंश नसला नाही पाहिजे किंवा आपल्याला वरून पाणी ॲड करायचं नाही। मंद आचेवरती आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे आटवायचं। आता तुम्हाला वाटलं की साखर विरघळतच नाही आहे, पाक तयार होतोय, मग अशा वेळेस अगदी किंचितसं पाणी टाकलं तरीही चालेल, पण पाणी टाकायचं नाही। जर तुम्ही पाणी टाकलं आणि हे रनी कन्सिस्टन्सीचं झालं ना तर तुम्ही कितीही लावलं तरी जे काही केस आहे ते तुमच्या अंगावरून निघणार नाही। घरगुती रेमेडी आहे, कोणत्याच साईड इफेक्ट नाही आहे। महिला वर्ग, पुरुष वर्ग, जर तुम्ही रेझर वापरत असणार तर आत्ताच रेझर वापरणं बंद करा। का? कारण रेझरमुळे जे आहे ते ग्रोथ खूप फास्ट लवकर वाढत असते आणि त्यामुळे काय होतं की आपण अगदी आज जर केस काढले तर अगदी उद्याच जे आहे त्याचे हेअर फॉलिकल्स पुन्हा वरती येतात आणि कुठेतरी मग हे असं होतं की अरे आजच काढले आणि पुन्हा येत आहे। मग अशा वेळेस तुम्ही काय करा, हा उपाय ट्राय करा। आता पहिल्यांदाच तुम्ही बघू शकता की आपण हे मिक्स केल्यानंतर असा एक तारीचा पाक म्हणजे असा घट्टसर पाक आपला झाला पाहिजे। बघा, तुम्ही अगदी घट्ट झालेला आहे। आता जसं मी तुम्हाला सांगते, ही रेमेडी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही रेझर पहिले वापरणार असणार तर तुम्हाला ही ट्राय करायची आहे। अगदी तुम्ही बघणार एका हप्त्यात पुन्हा तुम्हाला केस आलेले दिसतील, पुन्हा तुम्हाला हे ट्राय करायचं आहे। 2 ते 3 वेळा जेव्हा तुम्ही हे ट्राय करणार अगदी तुम्हाला महिने जे आहे बिलकुल केस येणार नाही, महिने केस येणार नाही, इतकं भारी आहे। आता तुम्ही बघू शकता हात पायावरती मी तुम्हाला इकडे जे आहे सगळं करून दाखवणार आहे। लक्षात घ्या, हे अप्लाय करण्याच्या आधी थोडंसं थंड होऊ द्या, नाहीतर चटका बसायचा, करायला जाऊ एक आणि होईल भलतंच। त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं, स्पॅच्युला किंवा चमच्यावरती असं घ्यायचं, थोडं त्याला थंड होऊ द्यायचं आणि लगेच अप्लाय करायचं आहे, पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही। आता मी अगदी स्मॉल एरियावरती इकडे अप्लाय केलेलं आहे तुम्हाला दाखवण्याकरिता। स्टीप आणायची गरज पडली का? बिलकुल नाही। अगदी ज्या कापडी आपल्या घरी असतात ना पिशव्या, ज्या की आपण फेकूनच देतो, बस त्याचा रियूज केला आहे आपण। बघा, तिथले केस पूर्ण निघालेले आहेत, ना काही कष्ट करायची गरज, ना कोणाची हेल्प घ्यायची गरज, ना पार्लरला जायची गरज, ना रेझर विकत आणायची गरज, ना वॅक्स विकत आणायची गरज, ना स्ट्रीप विकत आणायची गरज, सगळं घरच्या घरीच। किती भारी आहे ना, करून नक्की बघा। आता तुम्हाला सेम पद्धतीने मी हातावरचे सुद्धा काढून दाखवते। तुम्हाला खरं सांगू का, कोणाचीच हेल्प लागणार नाही, स्वतःच्या स्पॅच्युलाने किंवा चमच्याने हे अप्लाय करायचं आहे। कापडी बॅगेतून स्ट्रीप खराब झाले असेल तर कापडी बॅग मोठी असते, कापत राहायचं, स्ट्रीप घेऊ शकता, किंवा जुनी जीन्स असेल तर जुन्या जीन्सचे जे आहे अशा स्ट्रीप तयार करा आणि त्याचा वापर करा, रियूज करू शकता, धुवून पुन्हा वापरू शकता। बघू शकता हातावरचे सुद्धा केस गेलेले आहेत। पण बऱ्याचदा आपल्या महिला वर्गामध्ये एक प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्सचा। हार्मोनल इम्बॅलन्स असलं की
तिथे आपल्या चेहऱ्यावरती भरपूर केस वाढतात. मग अशा वेळेस तुम्हाला जर चेहऱ्यासाठी हे अप्लाय करायचं असेल आणि तुम्हाला असं वाटलं की हे घट्ट झालं, मग अशा वेळेस काय करायचं, अगदी किंचितसं पाणी टाकायचं. आणि जर तुम्ही ते पाणी टाकलं तरी तुम्हाला वाटलं की हे खूप रनी झाले, मग अशा वेळेस त्यामध्ये साखर टाकून पुन्हा मिक्स करा. आता बघा, PCOD, PCOS आणि थायरॉईड ज्या महिलांना असतो ना, त्यांचे अप्पर लिप्स हे भरपूर वाढतात. त्याचबरोबर हनुवटीची जी काही लाईन असते तिथे पण केस येत असतात. आणि बऱ्याचदा अंडरआर्म्सचे पण केसांची ग्रोथ भरपूर असते. महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, अंडरआर्म्स असेल, हातावरचे केस, पायावरचे केस, सगळं काही याने तुम्ही काढू शकता विदाऊट फेल. महिने तुम्हाला येणार नाही याची मी गॅरंटी देते. पण त्यासाठी मी काही तुम्हाला आधी सांगितलं आहे, जर रेझर वापरत असणार तर 3दा तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे. महिन्यातून तुम्हाला हे केस येणारच नाही. घरच्या घरी बनवायचं आहे. आणि बघा ना, किती तुमचे पैसे वाचता येत नाही का. ही साखर आपल्या शरीरामध्ये किती धोकादायक असते हे आपल्याला माहीत असतं, पण तीच साखर आपल्या हातावरचे, पायावरचे किंवा आपल्या शरीरावरचे केस काढते. किती भारी आहे ना. मग साखरेचा असा वापर नक्की करा. तर बघा, इथे तुम्हाला जे व्हाईट दिसते त्या लिंबाच्या बिया आहेत. आता बघा, आपले जे काही अप्पर लिप्स आहेत तिथले केस कसे काढायचे ते बघूयात. आता ज्यांना कोणाला व्हॅक्सिंग वगैरे किंवा ह्या गोष्टी जे आहेत ते पेनफुल वाटत असेल, अशांसाठी मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, अप्पर लिपला सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. हाफ सेक्शन घ्यायचा आहे, एकदाच पूर्ण सेक्शन घ्यायचा नाही. हाफ सेक्शन आणि खालपर्यंत आणायचं आहे आणि लगेच त्यावरती जे आहे तुम्हाला स्ट्रीप लावून ते काढायचं आहे. कितीही मोठे केस असले किंवा कितीही लहान केस असले तरीसुद्धा याने निघणार आहे. आणि जर तुम्ही रेझर यूज करत असणार तर पहिल्या वेळेस होऊ शकतं तुम्हाला की थोडाफार त्रास जाणवू शकतो, पण जेव्हा आपण स्वतःच्या हाताने करतो तेव्हा त्रास जाणवत नाही. दुसऱ्यांच्या हाताने जेव्हा करतो तेव्हा जास्त त्रास जाणवतो. तुम्हाला हे माहिती नसेल तर तुम्ही बघा, पार्लरमध्ये गेले, व्हॅक्सिंग करण्यासाठी गेलात तर तुम्हाला जास्त त्रास जाणवेल, पण तेच जर तुम्ही तुमच्या हाताने केलं तुम्हाला त्रास जाणवणार नाही. हे नक्की करा. तुमच्या घरातील जे काही रेझर येतील आत्ताच फेकून द्या आणि ह्या रेमेडीज अशा ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंस्टाग्रामवरती मला भरपूर मेसेज आले होते की हार्मोनल इम्बॅलन्स आहे आणि मग त्यासाठी काही रेमेडी शेअर करा. खरं तर खूप उशीर झाला, पण मला असं वाटलं आता खूप उशीर करायला नको, म्हणून मी तुमच्यासोबत हे सगळं काही शेअर करत आहे. सो बघा, बघता सगळे अप्पर लिप माझी क्लीन झालेली आहे. मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते, काहीच राहत नाही. किती रुपये तुमचे मी जे आहे ते अगदी वाचवलेत ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हेअर रिमूव्ह झाल्यानंतर स्वच्छ असा चेहरा धुवायचा आणि त्यानंतर त्यावरती लावायचा आहे अलोवेरा जेल किंवा मग तुम्ही गुलाबजल लावू शकता. फ्रेश अलोवेरा असेल तीही लावली तरी चालेल. तुम्ही बघणार कोणत्याही प्रकारचं तुम्हाला याने रिॲक्शन वगैरे होणार नाही. आणि घरच्या घरी तुम्ही हेअर रिमूव्ह केलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता स्ट्रीपवरती किती जे आहे केस निघालेले आहेत. घरच्या घरी स्ट्रीप आपण जे आहे बनवले आहेत. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी रिक्वेस्ट केली होती त्यांनी तर हा व्हिडिओ बघाच, पण बाकी सर्वांनीही नक्की बघा, करून बघा आणि मग तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.